नमस्कार, स्वागत आहे तुमचं कोरियन राईस या चॅनलमध्ये। मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात सध्या भोकरं दिसायला लागलेली आहे। भोकराचं लोणचं हे फक्त चवीलाच अप्रतिम नसतं, तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं। पण बऱ्याचदा हे लोणचं करताना ते गुळगुळीत होतं किंवा लवकर खराब होतं। पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही खास टिप्स ज्यामुळे तुमचं भोकराचं लोणचं अगदी वर्षभर टिकेल आणि त्याची चवही रसरशीत राहील। अशी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी कोरियन राईस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। चला तर मग वेळ न घालवताना सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, भोकराचं लोणचं। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या कोरियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला ताई, भोकरं पाण्यामध्ये घालायची, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यानंतर ती कोरड्या फडक्यावर घालून स्वच्छ पुसून घ्यायची। हे बघा, मी हा लोणच्याचा आंबा घेतलेला आहे, एक मोठा आंबा घेतलाय। हा आंबा आपल्याला आधी सोलून घ्यायचा आहे। हे बघा, आपली ही कैरी सोलून झाली आहे। याच्यावरचा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा, ही भोकर आपण ही सगळी मी अशी पसरवून ठेवली होती, ती आता सुकली आहेत। आता त्यांचा आपण हा वरचा जो भाग आहे हे आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे देठाकडचं जे कवर आहे हे काढून घ्यायचंय। सगळी भोकरांचं आपण हे काढून घेऊया। सगळी भोकरं सोलून झाली आहेत। आता हे बघा, हे भोकराचं आपण मागचं जे आवरण होतं देठाच्या इथलं ते आपण काढून घेतलेलं आहे। आता ते कसं फोडायचं, कसं साफ करायचं तुम्हाला दाखवते। हे बघा, मी बत्त्याने त्याच्यावर एक फटका मारलाय। ते बघा, ह्याच्यामुळे आपल्याला ते फोडायला सोपं पडतं। त्याच्या आतमध्ये बी बघा, एकदम चिकट बी असते, ती आपल्याला अशी हाताने आपण सहज काढू शकत नाही। त्याच्यामुळे काय करायचंय, ही एक ट्रिक वापरायची। सुरीला मीठ लावून घेतलंय आणि ती सुरी त्याच्यामध्ये घालायची आणि मग ते अगदी इझिली ते बी आणि त्याचा चिकटपणा आहे तो निघून जातो। त्याच्यानंतर बोटाला आपण थोडंसं मीठ घ्यायचंय आणि त्या मिठाने उरलेला जे त्याचा चिकटपणा असतो तो काढून टाकायचा। मिठामुळे तो चिकटपणा निघायला अगदी सोपा होतो आणि पटापट आपली भोकरं हे साफ होतात। हे बघा, या पद्धतीने मी काढून घेतलेले, सगळा चिकटपणा निघून जातो या पद्धतीने साफ केलं तर। या पद्धतीने आता हे फळ साफ झालेलं आहे। या पद्धतीने आपण सगळी भोकरं साफ करून घेणार आहोत। मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते। हे बघा, तुम्ही हे असं हाताने सुद्धा करू शकता। सुरी नाही वापरली, डायरेक्ट हाताने असं काढून घेतलं तरी सुद्धा चालेल। मिठामुळे हा चिकटपणा कमी व्हायला मदत होते आणि बी पटकन निघते आणि त्याचा चिकटपणा सुद्धा पटकन निघून जातो। हे बघा, या पद्धतीने मी आता सगळी फळं जी आहेत अशी साफ करून घेते। आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची, जाड याच्याने मी कैरी किसून घेते। हे बघा, आपली आता ही कैरी किसून झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद घालणार आहे कैरीमध्ये आणि थोडंसं मीठ घालूया त्याच्यामध्ये। 1 चमचा मीठ घालते आणि आता हे आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं थोड्या करता। हे बघा, ह्याला हळद आणि मीठ लावून घेतलंय। आता थोड्या करता हे असंच ठेवून देऊया। आता आपण लोणच्यासाठी काय साहित्य घेतलंय ते बघूया। लोणच्याचा मसाला करण्यासाठी त्यासाठी मी ही 6 चमचे एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर 4 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। 5 चमचे मी मीठ घेतलेलं आहे, कारण आपला 1 चमचा आपला अगोदरच आपण ज्यावेळेस भोकरं आहेत ते आपण आतमध्ये बी काढताना मीठ लावलं होतं आणि कैरीला सुद्धा आपण मीठ लावून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे इथे मीठ प्रमाणात घेतलेलं आहे। 5 चमचे आपण एवढं मीठ घेतलेलं आहे। 2 चमचे मी तिखट घेतलेलं आहे। हे काश्मीरी मिरची पावडर ह्याच्याने कलर चांगला येतो आणि हे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी मी ते तिखट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा हिंग घेतलाय, 4 चमचे बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथी दाणे, त्याच्यानंतर 4 लवंगा आणि 6 एवढे मिरे घ्यायचेत आपल्याला। हे आपलं साहित्य झालंय। आता मोहरी, बडीशेप आणि मेथी दाणे हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे। तवा गरम करत ठेवलाय, त्यात ही मोहरीची डाळ घालून घ्यायची, बडीशेप घालून घ्यायचे आणि हे मेथी दाणे घालायचे। आता आपल्याला खूप भाजायचे नाहीत, हलकेसे भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे लोणचं आपलं लवकर खराब होत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं। हे बघा, आपलं भाजून झालेलं आहे।
गॅस बंद करते आणि आता हे मी काढून घेते. हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं. गरम झालं की लगेच काढून घ्यायचं. हे बघा आपण हे आता काढून घेतलंय आणि आपल्याला थंड करून घ्यायचं. हे बघा आता हे मी 300 ग्रॅम एवढं मी तेल घेतलं होतं. ते चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण ते आता कोमट करून घेतलेलं आहे. हे बघा आपण कैरीला मगाशी मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं. त्याला आता चांगलं पाणी सुटलेलं आहे. आपण आता हे पाणी सगळ्याचं काढून घ्यायचंय. त्याच्यामुळे आपलं लोणचं जास्ती पातळ होणार नाही. बघा आपण हे कैरीचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण लोणच्यासाठी मसाला तयार करूया. त्यासाठी मी मोहरी, मेथीदाणे आणि बडीशेप जे आपण भाजून घेतलं होतं ते मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर, तिखट मसाला, थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद. कारण आपण आधीच हळद आपण ह्याच्यामध्ये कैरीमध्ये घातलेली होती. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि मीठ घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण जे गरम करून म्हणजे अगदी कडकडीत तेल नंतर आता आपण कोमट करून घेतले ते याच्यामध्ये घालायचंय. आता हा आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालाय. आता आपण जी कैरी किसून घेतली ती आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. ही सगळी कैरी आपण ह्याच्यामध्ये घालून सगळी मिक्स करून घेऊया. या कैरीमुळे लोणच्याला छान आंबटपणा येतो आणि चव सुद्धा सुंदर होते. आता आपली कैरी मिक्स करून झाली. त्याच्यामध्ये आपण ही भोकरं जी आपण साफ करून ठेवली ती घालून घ्यायची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. जेवढं आपण तेल व्यवस्थित घालू ना तेवढं लोणचं जास्ती काळ टिकतं. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे. शांतपणे आपल्याला मिक्स करायचे जेणेकरून त्यातले मीठ मसाले सगळ्याला व्यवस्थित लागतील असं आपल्याला नीटपणे मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये लवंग आणि मिरी घालून घ्यायची. ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. उरलेलं सुद्धा सगळं तेल याच्यामध्ये घालून घेऊया. बघा मस्त कलर आलाय लोणच्याला. आपलं लोणचं तयार आहे. आता हे साधारण 8 ते 10 दिवस आपल्याला हे असंच बरणीत भरून ठेवून द्यायचंय. रोज आपल्याला एकदा ते ढवळायचं आहे आणि 8-10 दिवसानंतर आपण ते खायला घ्यायचंय. म्हणजे ते त्याच्यातले सगळे मसाले त्याच्यामध्ये छान मुरतील आणि लोणच्याला चव छान येईल. आपलं लोणचं तयार आहे. कसं वाटलं तुम्हाला हे भोकराचं लोणचं? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.